आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम रुहेकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मनोजी आज आभार मानण्याचा हा दिवस नाही तर तमाम रुहेकरांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा माझ्या आयुष्यातला दिवस आहे। 23 मे 1984 साली वडिलांच्या दुःखद निधनाच्या नंतर 13व्या दिवशी मी राजकारणामध्ये आलो। त्याला बघता बघता 40 वर्ष ओलांडून गेले। 40 वर्ष आयुष्यातली कशी गेली ती कळली नाही। आणि या तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी, समाजकारणाशी, विकासाच्या कामाशी इतका एकरूप पद्धतीचं जीवन त्या ठिकाणी मी जगत आलो की अनेकेत आदिती लहानाचे मोठे कधी झाले, शिकले कधी, याची फारशी काळजी आयुष्यात मी कधी घेतलीच नाही। पण माझ्या बायकोने व्यवस्थितरित्या घेतलेली असल्यामुळे 2 सुसंस्कृत मुलं आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचा सुद्धा या ठिकाणी यानंतर मी उल्लेख करू शकतो। आणि म्हणून त्या 40 वर्षाचं सिंहावलोकन माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाच करावंसं वाटतं। राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळे टप्पे येतात। 85 सालची विधानसभेची निवडणूक मी वयाच्या 27-28 वर्षी लढवली, त्यावेळेला दुर्दैवाने यश मिळू शकलं नाही। पण त्यानंतर मात्र सतत या तालुक्याच्या जनतेशी समरस होऊन काम करण्याचा प्रयत्न केला। तटकरे साहेबांच्या राजकारणातली त्यावेळची मोठी फळी, नव्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी यांचा समन्वय करत आपण काम करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला। आणि आज मित्रपक्षांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सहकार्याने प्रचंड प्रमाणाचं मताधिक्य या तालुक्यामध्ये मिळवत असताना या तालुक्याने गेले अनेक वर्ष आमच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली, त्याचा सुद्धा नम्रतापूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो। अनेक वेळेला अनेक क्षण राजकारणामध्ये त्या ठिकाणी त्यानिमित्ताने येत असतात, पण शेवटी लोकांशी, जनतेशी, कार्यकर्त्यांशी आपला संवाद कसा राहतो। निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण वैचारिकदृष्ट्या परस्परांच्या विरुद्ध लढत असतो, ती अनेक वेळेला वैचारिक लढाई त्या ठिकाणी होत असते। पण मनोज शिंदे तुम्ही या ठिकाणी आहात, अमित गाग असतील किंवा माझ्या तिन्ही पक्षाचे असतील, मी सत्तेच्या सर्वोच्च टोकावरती सुद्धा 15 वर्ष राज्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलं। परंतु माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या विरुद्ध काम करणाऱ्या त्यावेळेच्या कोणाच्या विरोधकांच्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्याकडनं कधी पूर्वग्रह दूषित एखादी भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली नाही। राजकारणामध्ये लढत असताना राजकीय डावपेच करावे लागतात, पण कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कशाही पद्धतीचं काहीतरी त्यांना दुःख पोचेल, वेदना पोचतील, त्यांना काहीतरी होईल असं काम माझ्या हातून झालं नाही। हे सुद्धा दहावीर महाराजांची कृपा माझ्यासाठी आहे असं नम्रतापूर्वक या ठिकाणी यानिमित्ताने मी म्हणू इच्छितो। यावेळची 18व्या लोकसभेची निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक होती। का आपण अनुभवलं, देशभरामध्ये संविधान बदललं जाणार अशा पैकी एक भूमिका घेतली गेली देशभरामध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, हे संविधान आता भारतीय जनता पक्ष पूर्णपणाने त्या ठिकाणी बदलेल, भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले इंडिया त्या ठिकाणी बदलेल अशा पैकी इंडिया आघाडीने देशभरामध्ये लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला। दस्तूर खुद्द पंतप्रधान महोदयांनी अनेक भाषणात, अनेक महिन्यांच्या प्रतिनिधीमध्ये मुलाखत देत असताना त्यांनी स्वच्छपणाची भूमिका घेतली की संविधान कधी बदललं जाणार नाही। अमितभाई शहानी घेतली, JP नड्डांनी घेतली, राज्याचे कणखर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी घेतली, देवेंद्रजींनी घेतली, अजितदादांनी घेतली, पण तरी पण त्यांच्या मनामध्ये जे काही खोलवर बिंबलं गेलं होतं ते आम्हाला त्या ठिकाणी दूर करता आलं नाही। देशामध्ये जे काही कमी जागा आल्या त्याच्यातला तो एक परिणाम आहे। केवळ आंबेडकरी चळवळ विरोधामध्ये गेली असं नव्हे तर आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा असं निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले की आता घटनेमध्ये बदल म्हणजे तुमचं आदिवासींचं सुद्धा आरक्षण जाणार, हीच भावना किंवा हेच नॅरेटिव्ह सगळीकडे त्या पद्धतीने सेट केलं गेल्यामुळे मुख्य प्रवाह आपल्यातून बाजूला गेला। अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा असुरक्षितता निर्माण जाणीवपूर्वक केली गेली। मला आठवतं की मोरब्यासारख्या गावामध्ये जिथं आज 70-80 कोटी रुपयाची मी कामं केलेत, त्या गावामध्ये सुद्धा ज्यावेळेला राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेबांची सभा झाली, त्या सभेला जितेंद्र आव्हाड होते, सुषमा अंधारे होत्या, अलिबागचे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष जयंत पाटील सुद्धा त्या ठिकाणी होते। अनेकांची भाषणं त्या ठिकाणी झाली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शल्य आणि दुःख या बाबतीमध्ये झालं। निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा, मत मागण्याचा निश्चितपणाने प्रत्येकाला अधिकार आहे, पण थेट कर्नाटकचा पॅटर्न या ठिकाणी करायला जावा, मशिदीतून ऐलान केलं जावं अशा पैकी भाषणं ज्यावेळेला पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये झाली
त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख एवढ्यासाठी झालं, तुम्ही आम्ही महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, सर्व धर्म समभावाची नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना दाखवली. शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता हे महाराष्ट्राचा वैचारिक आत्मा आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, प्रत्येक प्रादेशिक विभागातला माणूस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही हा देशात आणि जगामध्ये वावरतो आहोत. याच्याबद्दलचा राष्ट्र अभिमान महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना आहे. अशा वेळेला अशा बैची वक्तव्य करत समाजामध्ये धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि त्यांच्याही मनामध्ये जे काही पेरलं गेलं तेही सुद्धा दुरुस्त करण्यामध्ये आम्हाला सर्वांना या ठिकाणी अपयश आहे. आणि म्हणूनच सगळे नेते या ठिकाणी आहेत. 7 तारखेला मतदान झालं, 4 तारखेला मतमोजणी होणार होती. ते 28 दिवस माझ्याही राजकीय जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढवल्या, पण एवढे 28 दिवस अस्वस्थतेचे कधी गेले नाही. मनामध्ये अस्वस्थता, कार्यकर्त्याच्या मनामध्ये अस्वस्थता. कोण सांगायचं अलिबागला मताधिक्य त्यांना मिळेल 40,000चं, पेंडला बरोबरीत होईल, शिवधन मतदारसंघात 10-15 हजारांनी गीते पुढे राहतील, महाड मतदारसंघामध्ये 10,000 राहतील, तिकडे तर 50,000चं त्या ठिकाणी केलं होतं. कारण त्याने एक स्वच्छपणाचं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं होतं की अल्पसंख्याक समाजाची मतं, याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला, तर रामभाऊंनी सुद्धा केला, शिवराम शिंदेनी सुद्धा सगळीकडे ते अतिशय प्रामाणिकपणाने फिरत राहिले किंवा सुरेशराव तुम्ही असाल, तुम्ही सर्वांनी स्वच्छपणाची भूमिका घेतली होती. पण ते मात्र सांगताना सांगत होते की कुणबी समाजाची एवढी मतं आहेत ती सुद्धा आमच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहते. आणि मग या सगळ्यांची बेरीज, त्या बेरजेबरोबरच शेतकरी कामगार पक्ष हा या जिल्ह्यातील किंग मेकर आहे. शेतकरी कामगार पक्ष ज्यांच्या मागे राहणार त्यांनाच निवडणुकीमध्ये यश मिळणार असं जे काही पसरवलं गेलं. त्याच्यामुळेच 1 तारखेला मतदान संपलं आणि ज्याला एक्झिट पोल बाहेर आले त्यावेळेला सुद्धा 6 पैकी 4 एक्झिट पोलनी आपण पराभूत होणार अशा भीती दिलं होतं. आणि सगळं अशीच तांत्रिक अर्थाने आकडेवारी त्या ठिकाणी मांडली गेली होती. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक तऱ्हेची साशंकता त्या कालावधीमध्ये निर्माण झाली. मी मतमोजणीला जातोच, 85 सालापासून जात आलो. याही वेळेला गेलो, सकाळी 6 वाजता निघालो. मतमोजणी केंद्रात जाईपर्यंत सुद्धा मुंबईचे काही पत्रकार मित्र आहेत ज्यांचे आपल्यावरती पराकोटीचं प्रेम आहे, त्याने विचारलं, तटकरे साहेब कुठं जातात? तर म्हटलं मी मतमोजणीला जातो आहे. कशासाठी जातात? मतं आहे बघायला जातो आहे. जाऊन काय फारसा उपयोग होणार नाही, कारण तुम्हाला नाराज होऊनच परत यावं लागेल असे सगळीकडचे रिपोर्ट त्या ठिकाणी म्हणतात. जे व्हायचं असं ते होईल, पण मतमोजणी केंद्रामध्ये मी त्या ठिकाणी जाणारच. आणि ज्याला प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाली त्याला बाकी काही नाही, ज्याचा उल्लेख आदिती अनेकेंनी या ठिकाणी केला, मधुशेठ पाटलांनी या ठिकाणी केला, संतोष पोटफुडेने या ठिकाणी केला. माझ्या हातात फक्त मी 2 कागद ठेवले होते. एक कागद हा असा 2019च्या मतमोजणीच्या प्रत्येक राऊंडचे निकाल, आणि दुसरा कागद मनोज शिंदे माझ्या हातामध्ये एवढाच होता की शिवाधन मतदारसंघातला रोहा तालुक्यातल्या पहिल्या फेरीच्या मतांची आकडेवारी आणि दुसऱ्या फेरीची मताची. त्याला मी नितीनजी, आता आमचा हा इथे महेंद्र आहे, त्याला नेमला निरीक्षक, दुनियाभर काम चांगलं केलं. राकेश नेमला त्यांनी काम केलं, मनोजने नेमला चालू केलं. हे प्रकाश थिटे तर निवडणूक प्रतिनिधी माझ्या बाजूला बसले, ते एका गीतेंचे का आणखीन कोणाचे. त्यामुळे मला जो अधिकार उमेदवार म्हणून आहे तो सगळा अधिकार प्रकाश थिटेनं त्या दिवशी मतमोजणीच्या केंद्रात होता. यांना सगळ्यांना सांगितलं होतं की फक्त शिवधन मतदारसंघाचा, आणि अशी पहिला समोर पेण, त्याच्या पाठीमागे अलिबाग, त्याच्या पाठीमागे शिवर्धन, इकडे गुहागर, त्याच्या पाठीमागे दापोली, त्याच्या पाठीमागे महाड. मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये 2014 सालामध्ये आपण पिछाडीवरती होतो. आणि यावेळेला ज्यावेळेला बघितलं की त्यावेळेला पहिल्या फेरीमध्ये 562चं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं, त्यावेळेला मी सांगितलं की ट्रेंड आपल्या बाजूने आहे. दुसऱ्या फेरीच्या ज्यावेळेला पेट्या रोहा तालुक्यातल्या फुटल्या त्यावेळेला रोहा शहरातला असेल किंवा देवी भुवनेश्वर असेल, फार मोठ्या प्रमाणाचं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं. आणि त्याच्यातून एक बदललेल्या चित्राच्या वरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालं. खरं आहे, आज माझे अल्पसंख्याक समाजाचे काही प्रमुख या ठिकाणी आलेत, नगराध्यक्ष आहेत, सगळे नगरसेवक आहेत, ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी मगाशी केला. मागच्या निवडणुकीमध्ये मला ज्या मतदान केंद्रावरती पूर्णपणाचं मताधिक्य होतं, म्हणजे आष्टीमधल्या एका मतदान केंद्रात असेल, रोहायतल्या 2 किंवा 3 असतील, या 3ही मतदान केंद्रावरती मी सपाटून पाठीमागे राहिलो संतोषजी. आणि ज्या मतदान केंद्रावरती मी मागच्या वेळेला पिछाडीवरती होतो त्या सगळ्या मतदान केंद्रावरती भरभरून माझ्या पाठीमागे आशीर्वादाची ताकद त्या ठिकाणी उभी केली. त्यामुळे हे बदललेलं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दुःख झालंच. मी सतत सांगत आलो की 370 कलम म्हणजे काय.
मी सतत सांगत आलो की सीएचा कायदा म्हणजे नेमका काय, मी सतत त्या बाबतीमध्ये सांगत आलो, परंतु दुर्दैवाने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं वातावरण दूर करण्यामध्ये आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अपयश आलं. 40 वर्ष ज्या ठिकाणी बांधिलकी स्वीकारत धर्मनिरपेक्ष विचाराचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं, त्याला दुर्दैवाने त्या ठिकाणी मतदान होऊ शकलं नाही. नाहीतर 2 लाखाच्या पेक्षा कमी मताधिक्याने आपण निवडून नसता आलो, हे स्पष्टपणाचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळतं. निवडणुका येतात जातात, काही वेळेला काही प्रश्न निर्माण होतात. ठीक आहे, पुन्हा एकदा या सर्व घटकांच्या मनामध्ये आपण आत्मविश्वास निर्माण करण्याचा सामुदायिकरित्या प्रयत्न त्या ठिकाणी करूया. अजून एकदा करूया. देशामध्ये मला या गोष्टीचा अभिमान या ठिकाणी वाटतो आहे, कारण मी थोडंसं आज राजकीय भाषण करणार नाही. माझ्या रोहा तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या पुढे, सहकाऱ्यांच्या पुढे आज भावना या ठिकाणी व्यक्त करणं, याच अर्थाने मी या ठिकाणी उपस्थित आहे. 4 तारखेला निवडणुकीचे निकाल जवळपास 3 वाजता स्पष्ट झाले होते. त्यावेळेला सुद्धा दापोली, गुहागर, महाडमध्ये असे खूप पिछाड होत होते आणि त्याच्यामुळे आपण निवडून येणारे नक्की त्या ठिकाणी होतं. परंतु इतकं मताधिक्य मिळेल असं मलाही वाटलं नव्हतं. पण महेंद्र पुढे काय हुशार आहे मला माहीत नाही, ते सगळे बेरजा कुठं मारत होते आणि मतमोजणी शेवटच्या 2-3 फेरीची अधिकृत कळायच्या अगोदर त्याने मला सांगितलं 80,000पेक्षा आपण जास्त मताने त्या ठिकाणी निवडून आलं. मलाही मी चिमटा काढला हाताला, 2 लाखांनी पडणारा माणूस 80,000 निवडून येणार आहे असं जर का चित्र मतमोजणीच्या केंद्रामध्ये पाहायला मिळालं तर आपल्यासाठी ते सुखावं आहे. या तालुक्याचे ऋण आयुष्यभरामध्ये कधी विसरले जाऊ शकतच नाही. समर्पित भावनेने किती काम करण्याचा प्रयत्न केला, मी असेल, अनिकेत असेल, आदिती असेल, तरीसुद्धा या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने जे उदंडपैचं प्रेम दिलं. या निवडणुकीच्या मध्ये नागोंडा भागांतील माझे नेते असतील, नागोंड्याच्या शहरांतील असतील, चण्यारा भागांतील असतील, पश्चिम कोकणातील असतील, गोसाळ भागांतील असतील, रोहा शहरांतील असतील, अंबळी मतदारसंघातील असतील, आपला हा वरसे जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, पलीकडचा असेल, या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, युतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये किंतु परंतु न ठेवता ज्या पद्धतीने सपाटून काम केलं, त्याच्यामुळे या संबंध लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्याचं मताधिक्य मोडण्याचा आपण प्रयत्न केला. तर माझ्या रोहा तालुक्याने 28,500 ते 29,000चं मताधिक्य त्या ठिकाणी. काय ऋण व्यक्त करणार, किती आभार मानणार. आयुष्य असेपर्यंत या डोक्यावरचं ओझं ऋण कधी आयुष्यभरामध्ये भेटू शकत. कार्यकर्त्याने, जनतेने दिलेलं अलोट प्रेम हीच एक शिदोरी त्या ठिकाणी आहे. पण त्याचबरोबर ती माझ्या अनेक सहकाऱ्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. त्याप्रमाणे 5 तारखेला संध्याकाळी सर्टिफिकेट घेत असताना 4 तारखेला अजितदादांचा फोन माझ्या फोनवरती आला, परंतु मी काय फोन घेऊ शकलो नाही. शेवटी अजितदादांच्या अनिकेतच्या फोनवरती त्यांनी फोन केला. मी तर फोन घ्यायला धजावतच नव्हतो, कारण बारामतीमधला निकाल खूप वेगळा लागला होता. शेवटी नेता आहे, नेत्याशी बोललं पाहिजेच. माझ्या तोंडातून पहिलं वाक्य केलं की दादा, माझ्या विजयाचा आनंद मी या ठिकाणी घेऊ शकत नाही, मी माफी मागतो. त्यांनी सांगितलं सुनील, तुला बिलकुल काय बोलण्याचं काही कारण नाही, जे काय बारामतीत असेल ते आपण त्या ठिकाणी बोलू, तुझं अभिनंदन. पण उद्या पंतप्रधानांनी NDAची बैठक बोलवलेली आहे, त्या NDAच्या बैठकीला दुपारच्या आत तुला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पोचायचं आहे असा निरोप त्यांनी मला त्या ठिकाणी दिला. पहिला दिवस आपण सगळेजण रात्री 12-1 वाजता मी घरी पोचलो. सकाळी 6ला उठलं. मी त्यांना सांगितलं मी दिल्लीला जाईन, पण तुम्हाला भेटल्याशिवाय मी दिल्लीला जाणार नाही. मी सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडलो, 9 वाजता दादांकडे गेलो, 10:30चं विमान पकडलं आणि दिल्लीमध्ये गेलो. ज्या वेळेला पंतप्रधानांच्या निवासस्थानी, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मी एकदा मनमोहन सिंग साहेबांच्या निवासस्थानी गेलो होतो, आदरणीय पवार साहेबांच्यासोबत. पण नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानी जाण्याची माझ्या आयुष्यातली पहिली वेळ. ज्या वेळेला एका हॉलच्या बाहेर आम्ही ज्यावेळेला गेलो त्याला अमितभाई शाह आणि नड्डा साहेब उभे होते. आमच्या आधीच चंद्राबाबू गेले, आमच्याबरोबर तेच नितीश कुमारजी होते आणि त्याच्या पाठोपाठ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. मला या गोष्टीचं खूप मनापासूनचं समाधान आहे. माझं अजूनही डोकं चालत नाही. नड्डाजींनी प्रफुल्लबाईंचं स्वागत केलं, अमितजींनी माझं गुच्छ देऊन स्वागत केलं. देशाचे कणखर गृहमंत्री ज्यावेळेला आपलं स्वागत करतात त्यावेळेला मनामध्ये एक तऱ्हेच्या भावना निर्माण झाल्या आणि त्यांनी स्वागत केलं. आत गेलो, फक्त देशातील 21 लोक होते. देशातील मोजून ललितसर 21 होते. त्या 21 मध्ये तुमचा सुनील तटकरे होता, ही बाब माझ्यासाठी अत्यंत. तामिळनाडूपासून ते काश्मीरपर्यंत, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आपला देश आहे. NDA मधल्या घटक पक्षातले 21 जण,
त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राजनाथजी, अमितभाई, नड्डाजी, विनोद तावडे त्या ठिकाणी होते आणि आणखीन 2-3 सहकारी होते. बाकी उरलेले सगळ्या घटक पक्षाचे त्या ठिकाणी होते. सगळी चर्चा झाली. सरकार लगेच गठीत करायला पाहिजे असं ठरलं. अनेक जण म्हणतात की अल्पमतामध्ये मोदींनी सरकार स्थापन केलं. मला कळू शकत नाही. भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या. 294 जागांच्या वरती आज एनडीए त्या ठिकाणी विजय झाली. स्पष्टपणाचं घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलं की 50%पेक्षा एक जास्ती जजते. 50%पेक्षा एक जास्ती म्हणजे 271, 272, 294. याही गोष्टीचा अभिमान आहे की त्या 294 मध्ये तुम्ही निवडून दिलेला सुनील तटकरे आहे. त्याचा सुद्धा मला मनस्वीपणाचं समाधान झाले. सर्वांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर सरकार त्या ठिकाणी गठीत केलं गेलं पाहिजे. आणि इंडिया आघाडीला सुद्धा जितक्या जागा मिळाल्या 240 पण ते 27 पक्षाच्या, कोणाच्यात पायपोस कोणाच्यात राहील की नाही याच्याबद्दलची शासकता त्या ठिकाणी आहे. सरकार आपण स्थापन केलं पाहिजे. बैठकी संपली, फोटो सेशन झालं, असंच तोही आपण पाहिलं. मग त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाचे नेते मोदीजींचं अभिनंदन करतात. चंद्रबाबूंनी केलं, नितीश कुमारजींनी केलं, आणखीन एका पक्षाने केलं. मी आणि प्रफुल्लभाई त्यांना गुच्छ दिला. शपथीवर सांगतो, याच्यातलं एकही वाक्य खोटं नाही. ते ह्या बाजूला प्रफुल्लभाई, मोदी साहेब इथे मी. गुच्छ हातात देत असतानाच प्रफुल्लभाईंकडनं आमच्याकडनं गुच्छ घेतला. तुम्ही बघा फोटो. आणि माझा हात त्याने असा पकडला, असाच. तो सोडलाच नाही 5 मिनटं, तो तसाच. बहुत अच्छा हो गया है कि आप चुनाव जीत के आए. पहिलं वाक्य. परत अर्धा 1 मिनिट शांततेत गेलं असेल. पुढचं वाक्य काय? बेटी कैसी आहे, म्हणजे ही कशी आहे. देशाच्या पंतप्रधानांना माझी मुलगी काम करते हे माहिती असतं आणि त्यांनी उच्चारणं. माणसं मोठी का असतात? इतकी मोठी माणसं जगाच्या पाठीवरती एक शक्तिशाली नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या नेतृत्वाने ज्यावेळेला आपल्याला विचारलं की आपकी बेटी कैसे आहे, म्हणजे आपल्या घरापासूनची माहिती ज्यांच्याकडे आहे, याच्यासारखा निवडून आल्याच्या सर्टिफिकेट घेताना जेवढा मला आनंद वाटला त्याच्यापेक्षा काकणभर जास्ती त्यांच्या एका प्रश्नाने त्या ठिकाणी वाटला. आणि त्याहीपेक्षाची गंमत, जसं हे असा हॉल आहे, बाहेर चहा पाण्याची व्यवस्था. सगळे आम्ही गेलो बाहेर, सगळेजण चहा घेत होते. प्रत्येकाजवळ मुख्य पंतप्रधान महोदय बोलत होते. आणि मधुशेठ पाटील आश्चर्य वाटेल तुम्हाला, सुनीलजी काहीतरी खा, मराठीत बोलल्या पंतप्रधान, मराठीत. समोर असे चहा आणि स्नॅक्स आणि बिस्किटं ठेवली होती. एकही वाक्य शब्दावर सांगतो खोटं नाही. कधी प्रफुल्ल पटेलांना किंवा कोणाला त्या ठिकाणी विचार, सुनीलजी काहीतरी खा. देशाचे पंतप्रधान मराठी भाषेत आपलं नाव घेऊन काहीतरी घ्या असं सांगतात. मंत्रिपदापेक्षा जास्ती आहे, त्याच्यापेक्षा अजून काय. आणि मग आम्ही जे तिघे टेबलावरती आहोत त्यावेळेला मग महाराष्ट्रामध्ये काय घडलं, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय केलं गेलं पाहिजे, घटनाच्या बाबतीमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे, कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, या शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून आपण काय निर्णय घेतले गेले पाहिजेत, याची चर्चा 5 ते 7 मिनटं त्या ठिकाणी झाली. आणि म्हणूनच हे मी काय या ठिकाणी प्रकर्षाने सांगतो आहे की जो आपण निर्णय घेतला, ज्या निर्णयावरती टीका टिप्पणी करण्यामध्ये आली, आज मला अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे, अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला तो 100% योग्यच होता. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका काय करणार. एका बाजूला विकास होत राहील. आपण पाहिलं, मधुशेठ तुम्ही सांगितलं अध्यक्ष, आदितीला एवढे पैसे द्या, 25-15ची ती देईलच, शंका आणत काही कारण नाही. पण अनेक वेळेला निवडणुकीच्या मध्ये विकासाच्या कामाच्या मुद्द्याचं परिमाण लावलं जातं, असं बिलकुल मानण्याचं काय कारण. बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणची निवडणुका झाल्या, देशभरामध्ये त्या त्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये झालेलं मतं केवळ विकासाच्याच मुद्द्यावरती दिली गेली तसं नाही. एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीपासून वेगळी असते. आता विधानसभेची जी काय निवडणूक येईल, निर्णायक पद्धतीने आपण या ठरवलेल्या ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला या माझ्या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या 7च्या 7 जागा निवडून आणायचाच हा निर्धार आपण त्या ठिकाणी केला. कोकणामध्ये 15 जागा आहेत, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये, त्याही जागा निवडून आणायच्या, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आणायच्या. होय, मला जाणीव आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5ही मतदारसंघामध्ये राणेसाहेबांचा मतदारसंघ असेल किंवा माझा असेल, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, दापोली, 6ही मतदारसंघामध्ये महायुती त्या ठिकाणी पिछावरती आहे. पण तसं असलं तरीसुद्धा उदयजी सामंत असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, राणेसाहेब असतील, सुनील तटकरे असेल, आम्ही पूर्णपणाने कोकणी जनतेकडे, रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेकडे जाऊ आणि एक स्पष्टपणाचा कौल आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळू असा विश्वास आजच्या या ऋण निर्देश कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी बोलत आहे.
स्वाभाविकपणाने आपल्या सर्वांना वाटत होतं की दिल्लीमध्ये स्थान त्या ठिकाणी मिळावं. एकच जागा निवडून आली. ठरलं राज्यमंत्रीपद मिळणार. प्रफुल्ल पटेल श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, कॅबिनेट मंत्री एकेकाळी राहिलेत. मी दादांना स्वच्छपणाने सांगितलं की एकच जागा असेल तर ती प्रफुल्लबाईंना द्या. ठीक आहे, कॅबिनेट मंत्रीपद आज ना उद्या काय होईल, जे काय व्हायचं असेल ते होईल. मला त्या गोष्टीची फारशी आस नाही. एक गोष्ट मनामध्ये ठरवलं की आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. ते दोन्ही दिवस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा त्या ठिकाणी केली. माझ्या निवासस्थानी सुद्धा त्यावेळेला देवेंद्रजी आले होते, एकनाथराव आले होते आणि आम्ही सगळेजण बसलो. आम्ही सर्वांनी म्हणून एक ठाम निर्णय घेतला की पुढची निवडणूक विधानसभेची महायुती म्हणून निवडून आणायची आणि आत्ता जेवढं संख्याबळ महायुतीचं आहे तेवढं 100% मिळवायचंच या निर्धाराने उद्या महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. स्वाभाविकपणाने प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्या सगळ्या घडामोडीमध्ये आपलं सुद्धा तेवढं कर्तव्य त्या ठिकाणी. 10 दिवस भेटायला उशीर झाला. त्यातले 2-3 दिवस दिल्लीत आणि उरलेले दिवस मुंबईत. शरीर तिकडं पण मन इकडे. शपथ घेऊन सांगतो, पंतप्रधानांना भेटलो त्यावेळेला सुद्धा शरीराने तिकडं होतं पण माझं मन इकडं गुंफत होतं. कारण ज्या मतदारसंघाने 80,000चं मताधिक्य दिलं त्या कार्यकर्त्यांना मी भेटू शकलो नाही. निवडणुकीच्या मतावधीच्या दिवशी भेटलो, ते विजय होता. त्याच्यामुळे आपण अलिबागला भेटलो, दहावीर महाराजांच्या मंदिरात आलो, आंबेवाडी नाक्यावरती माबाई साहेबांनी स्वागत केलं, सुतारवाडीला स्वागत त्या ठिकाणी झालं. आणि त्याच्यापेक्षा सकाळी 6 वाजता निघून गेलो. मनात सारखं येत होतं की आपली माणसं नजरेसमोर दिसायची. ज्या जेवाभावांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी अतिशय चुरशीच्या म्हणवणाऱ्या निवडणुकीमध्ये इतक्या प्रचंड मताधिक्याने आपण निवडून दिलं, त्यांना एकदा कधी भेटतो आहे, त्यांचं दर्शन कधी घेतो आहे, त्यांच्या शुभेच्छा कधी घेतो आहे, याचीच एकतरीची आस त्या ठिकाणी लागली होती. आणि म्हणूनच आजचा दिवस आज आपण या ठिकाणी आहोत. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्वांना सोबत घेऊन आपण काम करू. माझ्या घटक पक्षाला सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने मी सांगतोय की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती जरी निवडून आलो असलो तरी महायुतीचा खासदार म्हणूनच पुढची 5 वर्ष माझ्याकडनं स्पष्टपणाचं काम केलं जाईल. आपल्यापैकी कुणाच्या मनामध्ये संदेह त्या ठिकाणी असो. एक आम्ही ठरवलं, काल मी रवी शेट्टीकडे होतो, काल महेंद्र शेट्टीच्या सोबत होतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण यश मिळू. कार्यकर्त्यांची ज्यावेळेला निवडणूक येईल, जिल्हा परिषदची येईल का नगरपालिकेची येईल, या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका आणि शिवतीर्थावरती महायुतीचा झेंडा फडकावायचाच. या पद्धतीने आम्ही काम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं महायुतीच्या सर्व नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आता मधु शेट काय बोलले ते तुम्ही दोघांनी ऐकलं ते आपलं तुमच्यापुरते ठेवा. पण आपण सर्वांनाच एकमेकाला विश्वासात घेत पुढच्या कालावधीमध्ये स्पष्टपणाचं काम करू. लालता शेट आहेत, यापूर्वी कधी मला साथ दिली नाही, ह्या वेळेला त्यांनी सांगितलं नाही. तटकरे साहेब काय असेल ते असो, जी माझी ताकद असेल ती तुमच्या पाठीमागे उभी केली जाईल. ह्या भावना ज्या वेळेला मांडल्या जातात याचा अर्थ संक्रमणाच्या कालावधीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता त्याच भूमिकेतून तुझं काम करण्याचा प्रयत्न करतात. आपण तर सगळेजण काम करत आलात. पत्नीचा उल्लेख केला तर तो कदाचित चुकीचा ठरेल, पण तिचा माझा विवाह 81 साली झाला. तर मी 85, 90, 95, 92, 99, 4, 9, 14, 19, 24 एवढ्या सगळ्या निवडणुका लढलो. अनेकेची निवडणूक झाली असेल, आदितीच्या निवडणुका झाल्या असतील, पण एवढी जेवढी फिरली नाही त्यावेळेला या निवडणुकीत कशी काय फिरली मला माहीत नाही. पण तुमच्याही भागात आली होती ना मिसेस वहिनी, तुमच्याही भागात सगळीकडे काय तिला भरल्यासारखं होतं का मला काय कळलेलं नाही. पण इतकी गरगर 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 फिरत होती. म्हटलं मामुली तू घरात करतेस ते करतेस कशासाठी. पण एकदा जिद्द आणि ईर्ष्या तयार झाली तशी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये झाली, इथे उपस्थित असलेल्या महिला भगिनींच्या मनामध्ये झाली, मतदारांच्यापर्यंत पोहोचून आता या निवडणुकीचं महत्त्व सांगावं असं प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी जे काही निर्माण झालं त्याचा एक चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने होऊ शकतो आहे. या तालुक्यातील काही सहकाऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्याची जबाबदारी दिली. जसं महेंद्रला दिली, राकेशला दिली, मनोजलाही दिली होती, आपला नागोंड्यातला आपला गोळे त्या ठिकाणी होता. तसं महाडला जगन धनावड्याने अनंतराव देशमुखांतरी जबाबदारी दिली. पूर्ण वेळ हे दोघेही तिकडे होते. रवी चाक्यांच्या वरती शिवर्धनची जबाबदारी दिली होती. मयूर खैरे मशाला त्या ठिकाणी निरीक्षक होता. आपला तानाजी देशमुख तळ्याला होता. रुपेश बामुगडे पेण आणि पाली होता. हे सगळेजण अतिशय उत्तम पद्धतीने त्या तालुक्यामध्ये काम करत राहिले. इथली फळी सांभाळली, तिथली फळी सांभाळण्याची शिकवून त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आता आपण
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला समोर जात आहोत. महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे त्या ठिकाणी उभे आहेत. माझी आपल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ते मतदान 26 तारखेला आहे. आपण पूर्णपणाने यादी तर येईलच. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जसं किंवा चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जसं माझ्या लोकसभेला काम केलं तेवढंच काकणभर सरस प्रत्येक मतदारांच्यापर्यंत पोहोचत आपण त्या दिवशी विक्रमी मताधिक्याने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला कळकळीचं आवाहन करतो. खरं या तालुक्यामध्ये गेली 40 वर्ष सेवा करत आलो. रोहा शहराचा सुद्धा चेहरामोहरा बदलला, ज्याचा उल्लेख सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी केला की रोह्यामध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे. मी सांगितलं अनेक वेळेला की रोह्यातलं ज्यावेळेला मी 85ला पराभूत झालो त्याला स्वर्गीय भाईसाहेब सावंत आरोग्यमंत्री होते. त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. त्यांनी मला विचारलं की सुनील, तू पराभूत झाला, वसंतदादांनी तुझ्यावरती कमालीचं प्रेम केलं आहे, तुला तुझ्या गावात काय पाहिजे. त्याला मी त्यांना विनंती केली, भाईसाहेब की रोह्याला हॉस्पिटल आहे ते मला ग्रामीण रुग्णालय पाहिजे. त्यावेळेला ते रोह्याचं हॉस्पिटल नगरपालिकेचं हॉस्पिटल होतं. सरांना आठवत असेल, दिलीप शेठला आठवत असेल, आपल्यापैकी इथे काके सर्वांनाच आठवत असेल, ते नगरपालिकेचं हॉस्पिटल होतं. प्रफुल्ल शेठ याला नगराध्यक्ष होते. प्रफुल्ल शेठला सांगितलं, प्रफुल्ल शेठने NOC दिली आणि मग राज्य सरकारने ते ताब्यात घेतलं. त्याच्यातून ग्रामीण रुग्णालय सुरू झालं. ते पहिलं 20 खाटाचं होतं, नंतर ते 30 खाटाचं झालं, नंतर 50 खाटांचं झालं. आणि मला असं वाटतं की आदितीने त्यावेळेला पालकमंत्री असताना करोनाच्या प्रतिबंधाच्यासाठी सर्वाधिक चांगल्या सुविधा जर का कुठं केल्या तर ते रोह्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केलं. ऑक्सिजनच्या पासून सगळी व्यवस्था त्या ठिकाणी झाली. पण तरीकर प्रत्येक रोहेकरांच्या मनामध्ये खंत राहिली की इतका आपला नेता, आपल्या गावातील एक माणूस राज्य पातळीवरती त्या ठिकाणी काम करतो आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गावामध्ये का नाही, अशी भावना अनेकांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. सुरेश मागरांनी त्यांना कोणाचा मेसेज आला तेही दाखवलं. त्यांना स्वप्न पडलं की मी नारळ फोडतो आहे आणि हे बाजूला आहेत वगैरे वगैरे. ते उपासाने आहे, ते काय चांगल्या अर्थाने लिहिलं असेल का भाग. रोह्याच्या राममूर्ती चौकात मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं काम सुरू आहे. मी आज या ऋणनिर्देश कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आहे की 50 बेडचं अडाणी समूहाच्या सोबत योग्य पद्धतीने चर्चा करून 50 बेडचं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येत्या 15 दिवसामध्ये त्याचं काम सुरू होईल असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी. सुरुवातीला 50 बेडचं, पण जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लागेल ते सर्व त्या अत्याधुनिक पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी असेल. आणि मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो, मी होतो, आदिती होती, अनिकेत होता, वर्षभराच्या आत हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित होऊन थेट उपचारासाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहील. आपण करणार दहावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की एक तर त्या सुपर हॉस्पिटलमध्ये स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाण्याची पाळी आमच्या तालुक्यातल्या कोणा रुग्णावरती येऊच नाही. अगदी आलीच तर तो जावा, तिथे दाखल व्हावा आणि लवकरात लवकर बरा होऊन तो परत घरी यावा, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. पण ते होईल. पण मी एकावरती थांबत नाही. मी हेही सांगतो, आज एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरती मी थांबत नाही. अजूनही दुसरं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी गेल्या महिनाभरामध्ये काही ठिकाणी मी चर्चा केली. ते पण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुन्हा रोह्यातच त्या ठिकाणी सुरू असेल, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या निमित्ताने मी सांगतो. अनेकांनी अनेक वेळेला लिहिलं की नदी संवर्धन झालं, उद्या मुंबई, अख्ख्या मुंबईमध्ये सुद्धा नाही असं नाट्यगृह त्या ठिकाणी होईल. आदिती मला असं वाटतं प्लॅनेटोरियम करते ना, काय करते, प्लॅनेटोरियम करते, काय करते ते तारांगण म्हणतात ना त्याला, काहीतरी 12 का 13 कोटीचं तारांगण करते. म्हणजे या ठिकाणी पर्यटक आपल्या गावामध्ये येतील. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या राज्यातील सर्वाधिक उंचीचा पुतळा. काम पूर्ण झालं आहे, पण मध्ये आचारसंहिता होती म्हणून आपण थांबलो. ते आता आपण सर्वजण ठरवा, ती पुतळा या ठिकाणी येईल, तो पुतळा त्या ठिकाणी उभा राहील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक असा स्वरूपाचा पुतळासुद्धा तुमच्यानी माझ्या शहरामध्ये ज्याला उभा राहील. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकसुद्धा नानानी पार्कमध्ये त्या ठिकाणी आपण ठरवलेलं आहे. आपली अस्मिता, आपले विचार, आपली श्रद्धा ज्या ठिकाणी आहे ते आपल्या तमाम रोहेकरांसाठी, रायगडकरांच्यासाठी उपलब्ध असावं, या भूमिकेतूनच आपण त्या ठिकाणी काम करत राहणार आहोत. अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतो की आपल्या साऱ्यांचे खरंच आभार मानण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाही.
इतकं उदंड प्रेम, इतके सतत वर्ष, अनेक वेळेला दीर्घकाळ काम केलं की कळत न कळत राग निर्माण होत असतो, कुठेतरी चुकत असतं, एकाला मदत केल्यामुळे दुसऱ्यावरती अन्याय होत असतो, स्वाभाविकच आहे. त्याला राजकारणामध्ये, समाज जीवनामध्ये ते सहजच होत असतं. एकदा एकाला न्याय दिला का कोणाचं तरी होत असतं. एखाद्या गावात ती एखादी गोष्ट झाली, दुसऱ्या गावात नाही झाली, त्याच्याबद्दलचा सुद्धा मनात राग होत असतो. ते ज्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात, ही मानवी स्वभाव आहे. सतत ते असलं की बदल व्हावा असं वाटत असतं. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या रुहेकरांनी 40 वर्ष मला बदल व्हावा म्हणून कधी मानलं नाही. हाच आपल्याशी असावा, या भूमिकेतूनच आशीर्वादाची ताकद आणि शक्ती उभी केली. एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळालं. तालुक्याचे 3 भाग झालेत. एक भाग पेंटशी जोडला गेला आहे, एक अलिबागशी जोडला गेला आहे, राहिलेला भाग शिवधन मतदारसंघाशी जोडला गेला. एक संघपणा दुर्दैवाने जरी नसला तरी ते दोन्ही आमदार रवी शेठ असतील, महेंद्र शेठ असतील, तेही त्यांच्या पद्धतीने काम करतात. आता या निवडणुकीच्या निमित्तानं तर अधिक एकत्रितपणाने आलेलो आहोत, त्यामुळे त्याच्याहीमध्ये कुठली कमतरता असं काही कारण आहे. पण शेवटी तालुका म्हणून एक वेगळा अभिमान आहे. म्हणजे मतदारसंघाचा आहेच, कारण मला सगळ्यांनी मताधिक्य दिलं. पेंडकरांनी दिलं, अलिबागकरांनी दिलं, मुरुडकरांनी दिलं, सुधागडने दिलं, माणगावने दिलं, तळ्याने दिलं, शिवर्धनने दिलं, मस्याने दिलं. महाडमध्ये काय स्थिती मला माहीत नाही, पण पोलादपूरने मताधिक्य दिलं. पलीकडे मंडणगडमध्ये पिछाडीवरती असू, दापोली काहीतरी बरोबरती आहे, खेडमध्ये पिछाडीवरती राहिलो, गुहागरमध्ये राहिलो असेल, पण रायगड जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या तालुक्यांनी एक मताधिक्य देत गेली 40 वर्षाची की अविरतपणाची मेहनत घेतली, त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. पण ही निवडणूक आपल्या मेहनतीवरती किंवा केलेल्या कामाच्यावरती अजिबात नव्हती. भावनेच्या आधारित राहून या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची दुर्दैवीरित्या भाषणं त्या ठिकाणी केली गेली. NDA विरुद्ध ME अशा पैकीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करत असतानाच काही वेळेला गीतेविरुद्ध तटकरे असं या निवडणुकीमध्ये एक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. पण कसलंही काही वातावरण केलं गेलं तरीसुद्धा एक अभूतपूर्व असं यश 82,000चा मताधिक्य या मतदारसंघामध्ये मिळणं, ते सुद्धा या कालावधीमध्ये. मगाशी अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष मला सांगत होते, साहेब तुमचं एक वैशिष्ट्य आहे. मी म्हटलं काय वैशिष्ट्य? त्यामुळे राज्यात ज्या वेळेला वेगळं असतं त्याला आपल्या मतदारसंघात वेगळं घडतं. तर राज्यात महाविकास आघाडीला यश मिळालं, 2019ला महायुतीला यश मिळालं. ते दोघे तेच मला सांगत होते, दोन्ही वेळेला राज्यात वेगळा निकाल आणि इकडे वेगळा निकाल, ही सुनील तटकरे स्पेशालिटी असं ते दोघे मला सांगत होते. ते मानत नाही, ही माझी स्पेशालिटी नाही. इथे बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची कर्तबगारी मेहनत ही त्या ठिकाणी आहे, युतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत त्या ठिकाणी आहे, आणि सुविधा आणि सुजाण मतदारांचं अंतःकरणापासूनचं विकासाच्या मुद्द्यावरती सेवा केलेली आहे त्याबद्दलची आत्मीयता त्या ठिकाणी आहे. एवढंच मला आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. असंच प्रेम आपल्याकडनं सतत त्या ठिकाणी मिळत राहावं, त्याच भावनेतून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. अनिकेत आदितीला तर मी नेहमी सूचना देत आलो, ते ऐकतही आलेत. जमिनीवरती पाय ठेवत शांत डोकाने समोरचा माणूस आपल्यावरती प्रेम करणार आहे असं मानून, कदाचित एखाद्या वेळेला एखाद्याची भावना तिकट जाऊ शकते. मी जसं आयुष्यभरामध्ये वागलो म्हणून मगाशी टाळ्या वाजल्या एका गोष्टीच्या, की आता ज्यांनी विरोधात काम केले त्याचं साहेबांनी काम करू नये असं मगाशी मांडलं गेलं आणि त्याला टाळ्या पडल्या. मी धर्मशाळेसारखाच वागलो, ही वस्तुस्थिती खरी आहे. माझ्या स्वभावात आता 70व्या वर्षी बदल करता येईल असं लालताशेर मला वाटत नाही, की नाही काम करायचं असं. पर्थावर एवढं मी बोलू शकेन की महायुतीच्या कोणाचं तरी एखादं पत्र आणा मग मी करीन असं बोलण्याचा मी प्रयत्न करीन असं मी म्हटलं, म्हणजे होईल असं नाही. कारण 40 वर्षाचा स्वभाव आता शेवटच्या क्षणाला इतका बदलला जाणं असं काय इतकंसं होत नाही. पण मी प्रयत्न करीन, कारण तुमच्या सर्वांच्या त्या भावना असल्यामुळे. एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महिलांचं हॉस्पिटल आणि अनेक गोष्टी रोह्यामध्ये, रायगड लोकसभा मतदारसंघात, रायगड जिल्ह्यात, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कोकणात. कारण मी अनुभवलं विरोधी पक्षाच्या बाकावर बसल्यावर काय हाल होतात ते 19 ते 24 अनुभवलं. आता तसं नाही. आता सत्तारूढ पक्षाच्या बाकावरती बसणारा खासदार तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिला असल्यामुळे केंद्र सरकारच्या योजनेचा मी पाऊसच आम्हीच पाडणार आहे. तुम्ही सगळेजण मोदी साहेबांनी काय काय योजना केल्या ते सांगत आलात, त्या मी इकडून बघितल्या, सभागृहात मी इकडून बघितलं, त्याला ते तिकडनं सांगत होते. आणि म्हणून तुमच्या सगळ्या भाषणांच्यामध्ये तो रोख असायचा. आता त्या योजना मी घेऊन येऊन तुम्हा सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत इतक्या पद्धतीने राबवल्या जातील
की आपण निश्चितपणाने मानाल की संक्रमणाच्या कालावधीमध्ये आपल्या माणसाला निवडून दिलं, तो आपला माणूस आपलाच राहिला, या भूमिकेतून माझ्याकडनं त्या ठिकाणी काम केलं जाईल एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. बोलताना ही सगळी आकडेवारी दिली होती, पहिल्या फेरीची, दुसऱ्या फेरीची, सगळ्या फेरीची, हे सगळं आता फाईलमध्ये जमा करू, पण हे हृदयामध्ये ठेवलं जाणार आहे. वर्षेचा लीड आहे ना, म्हणजे मला मागच्या कपेला जरा फटका बसला होता, 14ला तर जास्तीच बसला होता, पण यावेळेला आहे. बाकी किल्ला दाटा वगैरे सगळं पारंपरिक पद्धतीने आहे. वाशीचं मागच्या वेळची कसर सुरेश रावणे आर्मींनी भरून काढली, आनंदराव पण या ठिकाणी आहे. लांडरला जरा थोडंसं झालं आहे कमी, पण आता 2 नेते आत्मपरीक्षण करतील, एक व्यासपीठावरती बसतील, ते बसतील. आयुष्यात उडवण्याला कधी मताधिक्य मिळालं नव्हतं, 3 मताचं कावीनं पण मताधिक्य उडवण्याला यावं अशी होतातच. संभा ग्रामपंचायत, आता मग नाव घ्यायची झालं तर आता आणखी सगळ्याच ग्रामपंचायती घ्यावी लागतील. त्यामुळे तुमच्या सर्वांचं उदंड प्रेम, रुळेकरांचं उदंड प्रेम, मग अशी उल्लेख केलात की संबंध बाजारपेठेपासून किंवा वेगवेगळे आपल्या आळ्या आहेत, अंधाराळी असेल, बंगल्याळी असेल, धनगराळी असेल, गोरोबानगर असेल, अलीकडची आपली मोरेआळी असेल, शेवादल आळी असेल, सगळे बाजारपेठ असेल, या सर्वांनी मिळून आत्तापर्यंतच्या निवडणुकीचा उच्चांक मोडून काढला. कासाराळी पण आहे बाबा, आहे कासाराळी आहे, मराठाळी आहे, बस कोळीवाडा आहे, अजून काय बोलू काय राहिलं असेल तर शिवाजीनगर आहे, सर सगळ्यांनीच आहे, सगळ्यांनीच आहे. या सगळ्यांनी मिळून जे काय मोरेआळी बोललो ना, कुणीतरी पण केला होता, तुम्हाला माहीत नाही का, एक तरी मत गीतेनं जास्ती देईन की एक तरी मत, असं कोणीतरी पण केला होता. पण मोरेआळीत नाही, अख्ख्या शहरात एक तरी मत जास्ती मिळेल असं कोणतरी पण केलं होतं. तर तुम्ही सगळ्या रोहेकरांनी मिळून हे करून टाकलात, त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा विशेष करून आभार मानतो. जी मतं आपल्यापासून दुरावली त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेण्याचा प्रयत्न करूया. झालं तर ठीक, नाही झालं तर तशा पद्धतीने आपण काम करत राहूया. पण वसा विकासाच्या कामाचा, समाजकरणाचा अजिबात सोडला जाणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व नेत्यांचे, सर्व पक्षाच्या नेत्यांचे, पदाधिकारी आहेत, तालुक्याचे अध्यक्ष आहेत, सर्वांनी मिळून अजोड पद्धतीची जी काही मेहनत घेतली त्या सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ऋणातच राहणं आयुष्यभरामध्ये मी पसंत करेन एवढं अभिवचन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्वांची भोजनाची व्यवस्था आपली केलेली